श्रोते हो, प्रसारित करीत आहोत युवा श्रोत्यांचा मनपसंत कार्यक्रम युवा स्पंदन. आजच्या युवा स्पंदन या कार्यक्रमात ऐकूया चांदूर येथील उत्कृष्ट गायक सय्यद अनवार अली इनामदार यांची गायन कला एक करिअर याविषयीची विकास पल्हाडे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विनोद गवळी. धीरे धीरे सुबह हुई, जाग उठी जिंदगी, पंछी चले अंबर को अंबर को अंबर को, माझी चले सागर को सागर को सागर को, प्यार का नाम जीवन है, मंजिल है प्रीतम की गली, धीरे धीरे सुबह हुई, जाग उठी जिंदगी, डूब के सूरज फिर निकला, सारे जहां को नूर मिला, दिल के द्वारे तुमको पुकारे, एक नई जिंदगी, धीरे 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 सुबह हुई, जाग उठी जिंदगी, पंछी चले अंबर को, माझी चले सागर को, प्यार का नाम जीवन है, मंजिल है प्रीतम की गली, धीरे धीरे सुबह हुई, जाग उठी जिंदगी. सय्यद अनवार अली इनामदार सर, आकाशवाणी अकोला केंद्राच्या या स्टुडिओमध्ये आपलं मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद सर. मला फक्त तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्यापर्यंत ही कला कशी आली? माझी आई मला असं वाटतं की बाबा खूप विद्वान होती आणि मला जन्म देणारीच जर एक विद्वान आहे तर मला त्याच्यामधून काहीतरी अंश मिळतीलच. तसेच माझी आई मला खूप म्हणजे ते संगीतमय होती पूर्वीपासूनच आणि त्यांनी मला गाण्याचे अनेक धडे दिलेत आणि त्यांच्या घरी मोठमोठ्या मैफिली होत्या पूर्वी. त्याच्या माध्यमातून त्यांना संगीतचा खूप म्हणजे आवड होती त्यांना. आई काय करायच्या? माझी आई प्राध्यापिका होती उर्दू. अच्छा. आणि इंग्लिश हा त्यांचा विषय होता. हां, त्यांचा विषय होता आणि त्याच्या माध्यमातून आमचं शिक्षण त्यांनीच पूर्ण केलं आणि त्यांच्यासारखंच करायची त्यांची इच्छा होती. पण तेव्हापर्यंत आम्ही तिथपर्यंत पोचू शकत नाही कोणी असो. तर काही हो, आई आणि वडील हे दोन्ही आमच्यासाठी ईश्वर समान आहेत. त्यांनी आम्हाला खूप प्रोत्साहित केलं, संगीताचे धडे पण दिलेत. तर असा प्रवास आहे. आईच्या विषयी जे मर्मबंध तुम्ही उलगडले त्याच्यावरून नाही आणि मातृभक्त असणं आवश्यक आहे. गायनामध्ये आईने खूप सारे धडे दिले, पण विशेषतः मग गायनाची विशेष जाण तुम्हाला कोणाकडून कळली आणि आपण उत्कृष्ट पद्धतीने गाऊ शकतो असं तुम्हाला केव्हा आणि कधी वाटलं? विशेष तर आईने मला सुरुवातीपासूनच हे म्हटलं की आपका गाना जो है दुनिया में आपको कोई सुने तो वो लेवल आपकी है ही नहीं अभी.
तो आपको बहुत रियाज करना है. तर त्या माध्यमातून मी रियाज केला. नंतर आईला अस्थमॅटिक प्रॉब्लेम असल्यामुळे श्वासाचा, तर मी गुरु शोधायला निघालो. अगदी लहानपणापासूनच गुरुदेव सेवामंडळाचे संस्कार आमच्यावर होतेच. माझे गुरु प्रल्हादजी निघाळे, तसेच श्यामरावजी इंगळे आणि वावगे सर, खूप मोठा वाटा म्हणायला पाहिजे ते आमचे डॉक्टर प्राध्यापक नीरज लांडे, ज्यांनी मला खूपच संगीताचे असे बिकट धडे देऊन मला आज इथपर्यंत पोहोचवलं. त्यांचं मनपूर्वक या आपल्या माध्यमातून आभार मानतो. अत्यंत भावनिक होऊन तुम्ही या सर्वांच्या विषयी बोलताय. तुमचा चेहराही खूप काही सांगतो आहे. ती भावनिकता तुमच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत आहे. पण मनमोकळेपणाने आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. आपला विषय आहे गायन कला एक करिअर. आजचे जे तरुण मंडळी आहे आणि विशेषतः कराओकेमुळे गायन कला थोडी जी सहज झाली असं तुम्हाला वाटते का? आणि लाईव्ह ज्या पद्धतीनं आपण गातो, मग त्याच्यामध्ये हार्मोनियम असते, त्याच्यानंतर तबला असतो, पॅड असतो, कीबोर्ड असते आणि या सर्व इन्स्ट्रुमेंटच्या सोबत कधीकधी बासरीसुद्धा असते, गिटारसुद्धा असते. या सर्व सोबत जेव्हा आपण जास्त कठीण आहे की कराओके कठीण आहे? वास्तविकतेमध्ये सुरुवात जी आहे आपली, तर ईश्वराच्या चरणी भजनाच्या माध्यमातून आमची झाली. मंडळाच्या गुरुदेव सेवा माध्यमातून. मंडळ आणि वारकरी संप्रदाय, हां, आणि याला समजून घेण्यासाठी आमचे गुरुजन आमच्या पाठीमागे होतेच. आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टी आम्हाला सांगितल्या त्याप्रमाणे आम्ही वागलो. गुरुजनांचा आशीर्वाद आहे, गुरुजनांची सेवा केली म्हणून हे सर्व प्राप्त झालं. आणि तसेच आजचा जो युग आहे आणि आजच्या या संगीत माध्यमातून सांगायचं म्हणजे कराओके हे झालं पूर्ण 70-75 लोकांची टीम तुमच्या सोबत आहे कराओकेच्या माध्यमातून. आणि आपण म्हणतो वाद्यवृंद आणि सोबतच एक आपली हे जी टीम असते हे फार मुजकी असते. ऑर्केस्ट्राची टीम किंवा ऑर्केस्ट्राच्याही आधी एका भजनाची टीम किंवा त्याच्याही अगोदर एक आपल्याला एखादा अभंग किंवा भजन सादर करायचं आहे तर एक हार्मोनियम आणि एक तबला आपल्यासोबत आहे किंवा मृदंग आहे. हे गरजेचं असते. तर हे गरजेचं आहे. आणि याच्यासोबत आपण सादर करताना आपल्याला खूपच ताकद लागते आणि ते ताकद हेच माध्यम आहे. आतापर्यंत शिकलो. आणि हे शिकताना गुरुजनांनी जे सांगितलं की थोडे में ज़्यादा निपटना है और थोडे में बहुत सुंदर बनाना है, त्या थोडक्यात खूप मोठं एक सुंदरसं टाळ आहे सोबत. त्या टाळाच्याच माध्यमातून अनेक लोक आपलं भजन सादर करतात. बरोबर. तर हे खूप छान आहे की बाबा आपण आपली मेहनत करून बरोबर आणि वाद्यवृंद एक सोबत घेऊन हे आपलं सादरीकरण होतो आहे. याच्या माध्यमातून आपले जे शब्द स्पष्टीकरण जे लोकांपर्यंत पोहोचत आहे हां, ते मला विशेष वाटते. आणि झालं कराओकेचं युग, तर कराओके युगामध्ये लोकांना एका साध्या तबल्याची गरज नाही आहे. बरोबर. आणि आपला रियाज तसं पाहायला गेलं तर लूप आहेतच, तबल्याचे लूप आहेत ऑनलाईन, तुम्ही म्हणाल ते आपल्याला अवेलेबल आहे. तर त्याही माध्यमातून आपण संगीत शिकू शकतो. आणि कराओकेचं जे आज एक ट्रेंड सुरू आहे मॅक्झिमम प्रमाणात, तर तोही माध्यम काही असं म्हणजे आपण वेगळं वाटून घेऊ शकत नाही. आजच्या जमान्यामध्ये लोकांची धडपड आणि कमी बजेटमध्ये अगदी हे आपल्याला सादर करता येते. बरोबर आहे. तुम्ही बजेट हा शब्द वापरला. आपला विषय नेमका तोच आहे की गायन कला एक करिअर. कारण आज बरेचसे असे युवक आहेत जे शिक्षण करत आहेत आणि MPSC UPSCच्या माध्यमातून मोठमोठी स्वप्न उराशी बाळगून आहेत, पण ते गातातसुद्धा छान. तर अर्निंग प्लस लर्निंगची ही वेळ आहे. तर तुम्ही त्याला तुमचं यावर मत काय आहे? बरोबर आहे. या माध्यमातूनच आपण बोलत आहे. तर आजच्या युगामध्ये वेळ कमी असल्यामुळे लोकांकडे त्या वेळेचं भान ठेवून आज आपल्याला हा कराओके माध्यम आहे. आणि या कराओके माध्यमातून आपण लगेच एक मोबाईल आपल्या खिशातून काढतो आणि त्याला पिन मागून त्याला अटॅच करतो, कनेक्ट करतो
आणि ते सुरू होते आपलं गाणं. बरोबर. तर हे खूप छान आहे वास्तविकता आजच्या युगामध्ये आणि युवकांच्यासाठी अर्निंग प्लस लर्निंग हे माध्यम खूप छान आहे आणि म्हणायला पाहिजे तसं ते गाणं तुम्हाला त्याच्यामध्ये शोधता येतो बरोबर. आणि तुमच्या आवाजाप्रमाणे तुम्ही गाणं ते सिलेक्टही करू शकता तुम्ही. तर हे फार छान आहे. परंतु हे छान असल्यावरही गुरुजनांचा आशीर्वाद अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. माझं बरोबर मत आहे, आहे. बरोबर आहे. कारण आपल्याला उंच उडी मारायची असेल, लांब उडी मारायची असेल, तर थोड्या काही स्टेप्स आपण मागे येतो आणि ते मागे येणे म्हणजे आपल्या गुरुजनांना शरण जाणे. आणि गुरुजनांना शरण गेल्यानंतर मग आपला जो विकास होतो किंवा आपल्यामध्ये जी समृद्धी निर्माण होते, प्रगती निर्माण होते, ती आपल्याला पहिलं तरी दाखवते, यशाचा मार्ग सुखकर करते. बिलकुल बिलकुल बिलकुल. आणि आपल्या वाद्यवृंदांच्या सोबत गाणं सादर करायचं असलं तर त्याची स्केल पाहणे, ते चार्ट आपल्याकडे तबला आहे का नाही, त्याचे अनेक निकष आहेत. ते अनेक निकष आहेत. ते पूर्णतः कुठं होत नसेल तर आपण जो तबला आपल्याकडे आहे त्याच्यावरच आपण समाधान मानून आपली स्केल चेंज करून तो गाणं आपण सादर करू शकतो. बरोबर. हे माध्यमिक पूर्ण बरोबर. आपण विषय तोच आहे की गायन कला एक करिअर, तुमचा अख्खा बेस इन्कम सोर्सचा हा गायन कला आहे. हे कसं तुम्ही सिद्ध केलं की बा या क्षेत्रामध्ये मी उभा राहिल्यानंतर माझ्या संपूर्ण संसाराची जबाबदारी घेऊन माझा इन्कम सोर्ससुद्धा मी याच्यातून स्थिर स्थावर करू शकतो. ही प्रगल्भता येण्यासाठी वेळ लागला यात शंका नाही, पण ही आली आणि ही सुबत्ता तुम्ही मिळवली. तर हा प्रवास किती वर्षांचा आहे? जवळपास प्रवास म्हटलं तर अगदी लहानपणापासूनच मी संगीताचे धडे घेत आहे. आणि सोर्स म्हटलं तर योग्य ते दर ते आपण स्वतःच ठरवू शकतो. आपली मेहनत गाण्यावर किती आहे किंवा आपल्याला कोणत्या प्रकारचे कसे गाणे आणि किती प्रकार आहेत ते गाणे आपल्याला सादर करता येतात का, त्या निमित्ताने तुमचं मानधन तुम्हाला निश्चितच तुम्हाला तो पावणार आहे. बरोबर. तर या माध्यमातून आपल्याला मला असं वाटते की बाबा प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक ओकेजनला आपल्याकडे तो गीत असावा. त्या माध्यमातून तुम्हाला ते संगीताची पूर्णतता होईल. तुमच्याबद्दल जी काही माहिती मी मिळवली आहे, तर मग महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा होतात. या स्पर्धेमध्ये सुद्धा गायनाच्या स्पर्धेमध्ये तुम्ही आपलं नाव लौकिक केलं आहे. मग अमरावती असेल, नागपूर असेल, मूर्तिजापूर असेल, इकडे वर्धा, हिंगणघाट, या पुणे, चंद्रपूर आणि मुंबईपर्यंतसुद्धा तुम्ही एक कला सादर करण्यासाठी त्या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. नुसतं सहभागी नाही झालात तर तिथून तुम्ही बक्षिसंसुद्धा आणलीत. शाळेमध्ये आहेत, कॉलेजमध्ये आहेत, पण त्यांना गाता येतं. तर त्यांच्यासाठी गायन कला एक करिअर होऊ शकते का? तुम्हाला काय वाटतं? बिलकुल होऊ शकते गायन करिअर आहे. तर तुम्ही योग्य वेळ दिलं तर वक्त दोगे तो वक्त मिलेगा असं गायन क्षेत्रातील एक म्हण आहे आणि त्या म्हणीला आपण तोंड द्यावं असं माझं सर्वांशी आग्रह आहे. हा ना, जहाँ पेन है वहाँ गेन है. गेन आहे. जो बिझनेस आहे तो तुम्हाला सुरू करता येतो. वास्तविकतेमध्ये गायन असो वादन असो काय हे याच्यामध्ये तुमचं कॅरियर घडायचं आहे तर तुम्हाला या गोष्टी याच्यावर तुम्हाला अवलंबून राहावं लागेल की तुम्हाला नियमित रियाज ते अत्यंत आवश्यक आहे. आणि या माध्यमातून तुम्हाला आपल्या म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघितलं तर परिपूर्णता सिद्ध करावी लागते आणि स्टेजवर उभं राहिल्या असताना तुम्ही प्रोफेशनल तुमचा व्हॉईस असायला पाहिजे, तो वाटला पाहिजे, तो सर्वांपर्यंत पोचला पाहिजे. त्याविषयी काय टिप्स द्याल नवतरुणाईला? माझं मत आहे की ज्या स्पर्धा घडतात किंवा लोक घडवून आणतात तर त्या स्पर्धा ते एक आपली डिग्री आहे. त्याच्या माध्यमातून आपण त्याच्यामध्ये भाग घेतो. भाग घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपला जो क्रमांक येतो तो क्रमांक ती आपल्या शैलीची डिग्री आहे. तर त्याच्यामधून आपण ते निवडून घ्यायचं आहे आपल्याला. अच्छा, वेगवेगळ्या कार्यक्रमांपर्यंत आपल्याला जर पोहोचायचं असेल तर आपली उत्कृष्टता सिद्ध करावी लागते. आणि मग त्या माध्यमातून एकदा आपली उत्कृष्टता आपण सिद्ध केली की आपल्याला प्रोग्राम्स येतात आणि त्या प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्याला बऱ्यापैकी मानधन मिळायला लागतं. जे मानधन आपल्याला जीवन जगण्यासाठी उपयुक्त ठरतं, आपलं करिअर घडवण्यासाठी उपयुक्त ठरतं, आपलं शिक्षण घेण्यासाठी उपयुक्त ठरतं. ज्या पद्धतीने आजकालची तरुणाई सरसावलेली आहे आणि पुढे जात आहे आणि गायन एक कला आणि त्याला करिअर म्हणून सामोरे घेऊन जात आहेत आणि त्याच्या भरोशावर उंच उंच
आणि त्या ध्येयाच्या शिखरापर्यंत पोचण्यासाठी त्यांना गायन कला एक करिअर म्हणूनसुद्धा उत्कृष्ट पद्धतीने उपयुक्त होत आहे. तुम्हाला काय वाटतं? नक्कीच या गोष्टीमध्ये तुमच्या गोष्टी फार म्हणजे पोषक आहेत या समजण्यासाठी, संगीत समजण्यासाठी. आणि आणि व्यावसायिक दृष्टिकोन जर आपण या गोष्टीला आपण याच्यामध्ये याला वाव दिला तर आपल्याला शिक्षण फार महत्त्वपूर्ण त्याच्यामध्ये आहेच. आणि आजवर तोच आपल्याला व्यावसायिक दृष्टिकोनातून आपल्याला त्याच्यामध्ये भर पडी आहे. तर आमच्या सर्व श्रोतेसुद्धा आतुरतेने वाट पाहत आहेत तुमच्या एखाद्या सुंदर अशा गीताची. कुठलं गीत आमच्या श्रोत्यांपर्यंत पोचवाल युवा स्पंदन या कार्यक्रमाच्या माध्यमातून? श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अकोला केंद्र आणि कार्यक्रम युवा स्पंदन अंतर्गत सय्यद अनवार अली इनामदार उत्कृष्ट गायक, लाईव्ह तथा कराओकेचे उत्कृष्ट गायक, त्यांचं गीत तुमच्यापर्यंत पोचवित आहोत. माध्यम आहे युवा स्पंदन हा कार्यक्रम. आणि एक आपल्यासमोर एक राशीद खान साहेब नुकतेच गेले आपल्याला सोडून. त्यांना श्रद्धांजलीपर म्हणा की त्यांची एक आठवण, एक स्मरण आपल्या- त्यांचं करूयात. एक स्मरण करूया. आणि एक त्यांचं फारच सुंदरसं गीत आहे, जब भी मीट या चित्रपटातील एक सुंदरसं गीत आहे, आओगे जब तुम साजना, अंगना फूल खिले. आओगे जब तुम साजना, अंगना फूल खिलेंगे, बरसेगा सावन, बरसेगा सावन, झूम झूम के दो दिल ऐसे मिलेंगे. आओगे जब तुम साजना, अंगना फूल खिलेंगे, नैना तेरे कजरारे हैं, नैनों पे हम दिल हारे हैं, अनजाने ही तेरे नैनों ने वादे किए कहीं सारे हैं, सपनों का जहां होगा खिला खिला, बरसेगा सावन, बरसेगा सावन, झूम झूम के दो दिल ऐसे मिलेंगे. आओगे जब तुम सजना, अंगना फूल खिलेंगे. वाह, क्या बात है. गुरु के लिए जितना भी आपने यहाँ कहा है, उन गुरुओं ने आपको क्या दिया, इसकी पहचान आपका ये स्वर है, आपका ये गीत है, असं मला वाटतं. राशीद खान एक वेगळाच त्यांचा आवाज होता आणि उत्कृष्ट पद्धतीची शैली त्यांची होती. ती शैलीसुद्धा तुमच्या या आवाजामध्ये आढळली. मला असं वाटते की आपण बोलू यात शंका नाही, पण अजून एखादं गीत जे तुमच्या मनालासुद्धा स्पर्शून जाते आणि तुम्हाला असं वाटते की हे श्रोत्यांच्या, युवा मित्रांच्या हृदयालासुद्धा स्पर्श करेल असं. एक पुन्हा गीत आहे, एक अभंग सादर केला तर चालेल, कारण की आषाढी कार्तिकी हे आपले सण आहेत आणि या सणानिमित्ताने आताच आपल्या हृदयावर जी छाप पडली आहे विठ्ठलाची भक्तिभावाची त्या. आणि त्या भक्तिभावाची, तर एक सुंदरसं माऊलीचं अभंग आपल्यासमोर सादर करण्याचा माझा प्रयत्न असेल. चालेल, काही हरकत नाही. तू माऊली हुनी मयाळ, तू माऊली हुनी मयाळ,
चंद्राहुनी शीतल पाणियाहुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा तू माऊलीहुनी मयाळा तू माऊलीहुनी मयाळा देऊ कशाची उपमा तुझी तुझा पुरुषोत्तमा ओ वाढते नामा नामा तुझ वरुणी टाकिलो तू माऊलीहुनी मयाळा तू माऊलीहुनी मयाळा तू माऊलीहुनी मयाळा तू माऊलीहुनी मयाळा. तर हे होते सय्यद अनवार अली इनामदार. दोन टोकांवरची दोन गीतं, एकीकडे प्रेमाची भावना उकल होणारं गीत आणि एकीकडे भक्तीचा भाव अगदी अंतर्मनाला भिडणारा ते गीत. अशा दोन्ही टोकांवरची गीतं त्यांनी आपल्यापर्यंत पोचवलीत. गायनकला एक करिअर याविषयी युवा स्पंदन अंतर्गत आपण बातचीत करत आहोत. उत्कृष्ट गायक लाईव्ह तथा कराओकेचे सय्यद अनवार अली इनामदार. आज संगीताचं क्षेत्र सहज झालं कराओकेच्या माध्यमातून असं आपण याआधी बोललो. मात्र ती एक संधी असू शकते का नवतरुणाईला? कारण गायनकला एक करिअर म्हणून तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला त्यांना काय सांगावं असं वाटतं? माझं मत आहे तर ते असं आहे की शिक्षणासोबत एक छोटासा आपल्या वेळ काढून संगीताला आपल्या हृदयाशी लावून घ्यावं आणि त्याच्यावर रियाज करून तर शिक्षणासोबतच संगीताचे धडे घेणे हे आवश्यक आहेत. रियाज करणं हे आवश्यक आहे. रियाज केल्यानंतर जसं याच्यापूर्वी तुम्ही मला विचारलं की बुवा आणि याच माध्यमातून आपण कॉलेजमध्ये खूप काही शिकायला आहे आणि त्याच्या कॉलेजच्या माध्यमातूनच सांस्कृतिक जे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये आपण भाग घेताना संगीतावर जास्त भर पाडायला पाहिजे, त्याचा रियाज करायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्या गुरुजनांवर संगीतावर खूप मोठा पैसा खर्च होतो आहे. बरोबर आहे. शासनाचा. आणि ते तिथं प्राध्यापक वर्ग किंवा गुरुजनांचा तिथं आशीर्वाद तुमच्यासाठी रेडी आहे. गायन कॅरियरसाठी हे आवश्यक गोष्टी आहेत. त्याच्यावर आपण आणि गायनकला जी आहे तर हे जर आपण आत्मसात केली तर पुढे जसं मी आज आहे तसे माझ्या पुढे खूप माझे गुरुबंधू आहेत, ते पण याच्यामध्ये आपलं करिअर घडवू शकतात निश्चितच. तर सर्वांना म्हणजे श्रोतावर्ग ऐकत असतील जेवढे त्यांना माझी म्हणजे विनंती आहे की गायन क्षेत्र हे तुमचा व्यावसायिक दृष्टिकोनातून उत्कृष्ट आणि उच्चतम दर्जाचं एक तुमच्यासाठी एक मोठा सहारा होऊ शकते. तर याच्यामध्ये आपण सर्वांनी मिळून संगीताचे धडे घ्यावे आणि संगीताला आपला कॅरियर बनवायचा आहे. तर त्या माध्यमातून तुम्ही संगीताचं शिक्षण घ्यावं असा माझा आग्रह आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण असा आग्रह आहे. कारण इतर ठिकाणी पैसे मिळतात कुठलं एखादं काम केलं तर, पण इथं त्या पैसे जे मिळतात त्या पैशाला असा एक शब्द आहे मानधन. हो, बरोबर बोल. म्हणजे मानधन हे याला वेगळंच एक महत्त्वपूर्ण शब्द दिला आहे. तर त्याचं कारणही आहे. माझाही मानाचा पैसा मला आजवर खूप मला याच्या माध्यमातून माझ्याजवळ म्हणजे मी धनप्राप्ती केली. तो पैसा ज्याला आपण बखतवार म्हणतो. अच्छा. आणि तो पैसा आपल्याला खूपच म्हणजे खूप आनंद देऊन जातो. परिश्रमातून ते मिळवलेला मानासहित आलेलं धन. आणि त्या मानधन निमित्ताने मानाचा पैसा असं मी त्याला म्हणजे संबोधतो. आणि मानधन यासाठी मिळतो की ते तुमची ती एक ॲडिशनल कला आहे. तर या माध्यमातून मी आजवर
खूप मानधन मिळवलं आणि त्या मानधनातून मला असं वाटलं की हे मानधन अशा ठिकाणी गेलं पाहिजे की जिथून माझं करिअर वाढलं पाहिजे. त्याच्या माध्यमातून मला हार्मोनियम घ्यायची आहे नवीन, तो पैसा त्याच्यामध्ये टाकायचा आहे. म्हणजे त्याला मी म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये लोक आपला पैसा खर्च करतात किंवा नवी मशिनरी घ्यायची आहे किंवा मला काही एक नवीनच गिटार घ्यायची आहे किंवा एखादा मृदंग घ्यायचा आहे किंवा एखादा तबला घ्यायचा आहे. तर अशा ठिकाणी तो पैसा पूर्वी सुरुवातीला त्याच्यामध्ये खर्च करून तुमचं करिअर, गायन संगीत करिअर वाढवू शकता. हे खूप छान गोष्ट आहे आणि हे सर्वांनी आपल्या पदरामध्ये बांधून घ्यावं की पहिलं आणि सुरुवातीचं जे मानधन आहे ते तुम्हाला प्रोत्साहन करण्यासाठी असतो आणि त्या माध्यमातून तुम्ही तो पैसा धनाच्या माध्यमातून तुम्ही गायन कला एक उत्कृष्ट करिअरच्या रूपात सुद्धा समोर घेऊन जाऊ शकता, असाच तुमचा मनोदय आहे. आपल्या कार्यक्रमाची वेळ कधी झाली हे कळलं नाही. मला असं वाटतं ही मुलाखत दुसऱ्या भागात सुद्धा आपल्याला घ्यावी लागेल आणि दुसऱ्या भागात सुद्धा तुम्ही उत्कृष्ट पद्धतीने आमच्यापर्यंत पोचाल ही आशा बाळगतो. कारण गायन कला एक करिअर हा खूप मोठा सब्जेक्ट आहे, हा खूप मोठा विषय आहे. तर याच मुलाखतीच्यासाठी परत एकदा तुम्ही आकाशवाणीच्या अकोला केंद्राच्या आमच्या या स्टुडिओमध्ये याल आणि युवा स्पंदन या कार्यक्रमाअंतर्गत युवकांपर्यंत गायन एक कला हे आपलं करिअर होऊ शकतं याचे अंतरंग परत त्यांच्यापर्यंत पोचवाल ही अपेक्षा बाळगतो. आकाशवाणीच्या अकोला केंद्रावर आपण आलात, युवा स्पंदन अंतर्गत आमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल आपले मनस्वी आभार आणि धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण युवा स्पंदन या युवा श्रोत्यांच्या कार्यक्रमात चांदूर येथील उत्कृष्ट गायक सय्यद अनवार अली इनामदार यांची गायन कला एक करिअर याविषयीची विकास पल्लाडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवळी.